आझाद मैदानाव्यतिरिक्त कुठेही आंदोलन नको याची खबरदारी घ्या असे आदेश हायकोर्टाने दिलेत। उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत मुंबईतील रस्ते मोकळे करा असेही हायकोर्टाने सरकारला आदेश दिलेत। दरम्यान मुंबई बाहेरून येणाऱ्या आंदोलकांना तिथेच थांबवा असंही कोर्टाने म्हटलंय। उद्या दुपारी 3:30 वाजता आता पुन्हा हायकोर्टात या संदर्भातली सुनावणी होणार आहे। मुंबईत जिथे रस्ते अडवण्यात आले तिथून आंदोलकांना हटवा। उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत मुंबईतील रस्ते मोकळे करा। बाहेरून येणाऱ्यांना वेशीवरच अडवा। मुंबईत आंदोलक येत असतील तर प्रतिबंध करा असेही आदेश कोर्टाने दिलेत। उद्या 12 वाजेपर्यंत ही कारवाई करा असे आदेश कोर्टाने दिलेत। आझाद मैदानाव्यतिरिक्त इतर ठिकाणी आंदोलकांनी वावरू नये। जरांगेंच्या आमरण उपोषणाची कोर्टाने गंभीर दखल घेतली। मरेपर्यंत उपोषण या बातमीची कोर्टाने गंभीर दखल घेतली आहे। सामान्य मुंबईकरांना त्रास होईल असं काही नको असंही कोर्टाने म्हटलंय। आझाद मैदानाव्यतिरिक्त कुठेही आंदोलन नको याची खबरदारी घ्या असेही हायकोर्टाने आदेश दिलेत। कोर्टाच्या मागण्या आदेशांचं पूर्ण उल्लंघन झालंय। एका दिवसाची परवानगी असताना आंदोलन सुरू ठेवण्यात आलं, त्यामुळे मुंबईचे रस्ते मोकळे करा, आंदोलकांना रस्त्यावरून हटवा असेही आदेश कोर्टाने दिलेत। गणेशोत्सवात मुंबईत कोंडी व्हायला नको, सामान्य मुंबईकरांचं आयुष्य पूर्वपदावर यायला हवं। आझाद मैदानाव्यतिरिक्त कुठेही आंदोलन नको याची खबरदारी घ्या असेही हायकोर्टाने आदेश दिलेत। त्यामुळे जेवण आणि पाण्याचं साहित्य आणण्यास तात्पुरती परवानगी कोर्टाने दिली आहे। शिवाय जरांगेंची तब्येत बिघडल्यास त्यांना तात्काळ उपचार द्या असंही कोर्टाने म्हटलंय। अटी शर्थींच्या आधारे 5000 आंदोलकांना परवानगी देऊ शकता, पण नियम आणि अटींचं पालन करावंच लागेल असं कोर्टाने म्हटलंय। हायकोर्टातली आजची सुनावणी संपली आहे। उद्या दुपारी 3:30 वाजता पुन्हा या संदर्भातली सुनावणी होणार आहे। ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंचा कोर्टात युक्तिवाद काय? मुख्यमंत्री मराठा नाहीत म्हणून सर्व घडवून आणलं जातंय। यात थेट राजकीय हस्तक्षेप आहे। शरद पवार आणि ठाकरेंचे लोक अन्नधान्य पुरवतात। जरांगेंच्या आंदोलनात अटी शर्थींचं उल्लंघन झालंय। सामान्य मुंबईकरांना त्रास होतोय। संपूर्ण दक्षिण मुंबई परिसरात रास्ता रोको केला जातोय। आंदोलक गाडीतून देशी दारूच्या बाटल्या आणतायत। काल सुप्रिया सुळेंची गाडी अडवली, बॉटल्स फेकण्यात आल्या। माझ्या मुलीला उद्या शाळेत जायचं आहे। सेंट जॉर्ज जीटी हॉस्पिटल, कामा हॉस्पिटल समोर गर्दी आहे। हॉस्पिटल समोर ट्रॅफिक आहे। रुग्णांचं काय होणार? शाहीन बाग आंदोलनाप्रमाणे कोण फंड पुरवतंय याचीही चौकशी झाली पाहिजे। आमरण उपोषण करणार नसल्याचं हमीपत्र जरांगेंनी दिलं असं महाधिवक्त्यांनी म्हटलं। हमीपत्रात जरांगेंनी नियम पाळणार असं सांगितलं, पण नियम पाळले नाहीत असं महाधिवक्त्यांनी म्हटलं। जरांगे आता आमरण उपोषण करतायत। आझाद मैदान बऱ्याच ठिकाणी आंदोलक आंदोलन करत होते असं महाधिवक्त्यांनी म्हटलं। आंदोलनाला फक्त 6 वाजेपर्यंत परवानगी होती, त्याचं उल्लंघन झालं। ध्वनिक्षेपकाचा वापर परवानगी विना केला। शनिवार रविवारचं आंदोलन विना परवानगी अशी सरकारची माहिती। 5000 आंदोलकांना परवानगी होती, पण हजारो लोक आले असं महाधिवक्त्यांनी कोर्टात म्हटलं। गणेशोत्सव सुरू असताना पोलिसांवर अधिकचा ताण आहे। मुंबई पोलिसांची निम्म्याहून अधिक यंत्रणा आंदोलनामध्ये व्यस्त आहे। कोर्टानं नियमांच्या अधीन राहून परवानगी दिली असे पुढे कोर्टानं म्हटलं। वानखेडे किंवा ब्रेबॉर्न स्टेडियम देऊ शकता का अशी वकिलांनी विनंती केली। दोन्ही स्टेडियम ऐतिहासिक ठिकाणं, तुम्ही काय मागणी करता असा सवाल कोर्टानं केला। काय मागणी करता ते कळतं का असं कोर्टानं विचारलं। आंदोलकांना मैदानामध्ये ठेवण्याचे परिणाम तुम्हाला कळतात का असा सवाल कोर्टानं केला।